नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहतात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून दिव्यासाठी किंवा समयसाठी एक मॅट किंवा समय आसन तयार करणार आहोत. तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. त्यासाठी लागणार आहे आपल्याला खण ब्लाऊज पीस, अस्तर, कॅनव्हास, तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते, लेस किंवा आपण लेस अशा प्रकारचे ब्रॉडसुद्धाही घेऊ शकतो. समय आसन आपण तयार केल्यानंतर ना समय आपण त्यात जेव्हा ठेवतो थोडं का होईना तेल त्यात पडणारच, त्याच्यामुळे समय आसन खराब होणार. असं होऊ नये म्हणून एक छोटीशी टिप्स मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा हीच विनंती. तर अगोदर आपण एक खण कापड घेतलेले आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये समय ही वेगवेगळ्या आकाराची किंवा हाईटची असते, पण नॉर्मल बेस म्हणून आपण येथे बशीच्या आकाराचे अराउंड कट करून घेणार आहोत. अगोदर कापड ठेवून घेतलेले आहे, बशी ठेवून त्याच्यावर मार्क देऊन घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 राऊंड खणचे हवे असतील. सेम याच पद्धतीने आपल्याला कॅनव्हास, अस्तर आणि हे खण ब्लाऊज पीस, कॅनव्हास, खण, अस्तर हे तिन्ही तुम्ही एकदमच कट करू शकता किंवा सेपरेटसुद्धाही कट करू शकता. आता संक्रांत येतच आहे, त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन म्हणून तुम्ही हे समय आसनसुद्धाही वाण म्हणून देऊ शकता किंवा सेम याच पद्धतीने छोट्या आकारामध्ये तुम्ही दिवा आसनसुद्धाही तयार करू शकता. माझ्या लास्टच्या खण किंवा इरकलच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं आहात. जसं की दरवाजाचं तोरण असेल, आसन असेल, देवारा आसन असेल, नैवेद्य आसन असेल, असे खूप सारे व्हिडिओ माझे खणचे आहेत, त्यांना तुम्ही खूप छान प्रेम दिलेलं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी. संक्रांतीमध्ये वाणसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. खण कापड हे 100 ते 150 रुपयाच्या आतमध्ये 1 मीटर होऊन मिळेल. त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे समय आसन 5 ते 6 जोड करू शकता. 5 ते 6 जोड म्हणजे 10 ते 12 सिंगल पीस नक्कीच तयार करू शकता. म्हणजे 5 ते 10 महिलांसाठी हे वाण रेडी. आमच्याकडे हळदी कुंकूसाठी जेवढ्या बायका येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अगोदर अशा पद्धतीने घरी करून ठेवलात तर तुम्हाला ते खूप छान सोयीस्कर जाईल. सेम अशाच पद्धतीने खण कापडामध्ये तुम्ही छोटे छोटे चौरंगाचे आसन, छोटे नैवेद्य आसन किंवा पटवा किंवा चंची, छोटेसे देवाराचे तोरण हे नक्कीच करू शकता. या सर्वांचे व्हिडिओ मी केलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा खण प्रोडक्ट किंवा खण म्हणून एक माझं प्लेलिस्ट आहे, ते तुम्ही नक्कीच चेक करू शकता. अगोदर कॅनव्हास, खण पीस आणि अस्तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा हे ठेवून आपण बॉल पीलच्या साहाय्याने अटॅच करून घेणार आहोत. अटॅच करून झाल्यानंतर ना 1 सेंटीमीटर की जागा सोडून आपण राऊंड असं एक शिलाई देऊन घेणार आहोत. राऊंड आपल्याला पूर्ण करायचं नाही, थोडीशी जागा सोडून द्यायची आहे, तिथून आपण हा जो सेट आहे खणचा राऊंड तो आतल्या बाजूस फोल्ड करून घेणार आहोत. संक्रांतीमध्ये बेस्ट ऑप्शन म्हणून हँडमेड प्रोडक्टचा नक्की वापर करा. शिलाई मारतानाच आपण थोडीशी जागा सोडलेली होती, तेथून आपण हे आता आतील बाजूस फोल्ड करून घेणार आहोत. बॉल पिन हे काढून घ्यायचं आहे आणि कॅनव्हास आतल्या बाजूमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. आता हे जे ओपन आहे तेथे सुद्धाही आपण हे कॅनव्हास, अस्तर आणि खण पीस थोडेसे आतल्या बाजूला फोल्ड करून त्याच्यावर एक शिलाई देऊन घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला एक राऊंड बेस तयार होईल. आता पूर्ण राऊंड भरून किंवा पूर्ण गोलाकार असं आपण एक दाब टीप देऊन घेणार आहोत. समय आसनच्या एक जोडीसाठी आपण अशा प्रकारचे 2 सर्कल तयार करून घेणार आहोत. दोन्ही आता आपल्या इथे तयार झालेले आहेत. पुढे याला आपण लेस लावून घेणार आहोत.
लेस लावून घेणार आहोत। लेस अशी थोडीशी ब्रॉड असली तरीही चालेल, त्याला आपण छोटे छोटेसे प्लेट करून त्याच्याबद्दल त्या छोटे छोटेसे प्लेट तयार करून घेणार आहोत। समजा तुम्हाला इथे प्लेट्स करून किंवा लेस लावायचे असेल, खूप टाईम जात असेल, संक्रांतीसाठी वाण म्हणून वापरायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट गोल्डन लेस येते ती डायरेक्ट लेस लावली तरीसुद्धाही चालेल, त्याच्यामुळे तुमचं काम लवकर होईल। लेस तयार करून झाल्यानंतर ती लेस आपण येथे राऊंड बेसला लावून घेणार आहोत। ज्या पद्धतीने नॉर्मल लेस लावतो, एक शिलाई देऊन घ्यायची गोलाकार पद्धतीने की ही लेस याला सेट। मला हवं असल्यास तर आणखी एक छोटीशी गोल्डन लेस आतून बाजूलासुद्धाही लावू शकतात किंवा या खण ब्लाऊज पीसवर अक्रेलिक पेंटसुद्धाही करू शकता, पण मी एवढंच इथे तयार केलेलं आहे। अशाच पद्धतीने सेम आपल्याला दोन्हीही समई आसन तयार करून घ्यायचं आहे। दोन्हीही प्लेट तयार होऊन झाल्यानंतर उरलेले धागे दोरे कट करून आपल्याला छान अशी फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने छान आपले समई आसन तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की करून पहा। सेम याच्यामध्ये छोट्या आकारामध्ये दीप आसनसुद्धाही तुम्ही करू शकता आणि संक्रांतीमध्ये वाण किंवा तुम्ही तुमच्या घरीसुद्धाही वापरू शकता। आता समई म्हणलं किंवा दिवा म्हणलं तर थोडंफार तेल गळणारच। तेल गळल्यामुळे हा जो खण कापड आहे हा थोडा तेलकट होणार आणि आपल्याला त्याला ब्रशसुद्धाही लावता येत नाही किंवा निरमामध्ये सुद्धाही घालता येत नाही। अशा पद्धतीने होऊ नये किंवा आपले समई आसन स्वच्छ राहावेत म्हणून आपण समई आसनच्या खाली छोट्या प्लास्टिक म्हणजे यूज अँड थ्रोचे जे बॉक्स येतात त्या बॉक्सचे जे लीड असतात ते आपण येथे नक्कीच वापरू शकतो। तर अशा पद्धतीने कमी वेळात कमी खर्चात घरच्या घरी आपण छान समई आसन तयार केलेलं आहे। जर कुणाला हे समई आसन आवडलं असेल किंवा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद। तर पुन्हा भेटूया अशाच छान सुंदर व्हिडिओमध्ये।